आणि माळशिरसमध्ये मोदींची सभा जिथे होणार आहे तिथे पोलिसांचा अगदी कडेकोट बंदोबस्त आहे। मंच आणि आसपासच्या परिसरात एसपीजीचाही कडक पहारा पाहायला मिळतोय। सभास्थळावरनं सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय सुनील दिवाण यांनी। माढा लोकसभेच्या प्रचारासाठी आज नरेंद्र मोदी माळशिरस येथे सभा घेत आहेत। कृषी विभागाच्या 53 एकर क्षेत्र आहे, या मैदानावर ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे। विशेष म्हणजे ही सलग दुसरी सभा असणार आहे। कालच सोलापूर येथे पंतप्रधानांनी सभा घेतली होती। आज पुन्हा एकदा ते माळशिरस इथं पोहोचत आहेत। माळशिरस हा मोहिते पाटलांचा गड आहे आणि या ठिकाणी भाजपने 1 लाखाची सभा घेण्याचं आव्हान घेतलेलं आहे आणि त्या दृष्टीने इथं सभेची जय्यत तयारी झालेली आहे। 11 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येने लोक आता या सभा मंडपात यायला सुरुवात झालेली आहे। समोर इथं पंतप्रधानांचं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि बाकीचे मान्यवर इथं उपस्थित राहणार आहेत। माढ्याचे उमेदवार जे भाजपचे आहेत ते रणजित निंबाळकर तेही थोड्या वेळात इथं पोहोचणार आहेत आणि जे विशेष मान्यवर लोक आहेत, जे पदाधिकारी आहेत भाजपचे, ते यायला सुरुवात झालेली आहे। अजून लोकांना सोडलं नसल्यामुळे त्या मागच्या खुर्च्या सर्व मोकळ्या दिसत आहेत। मात्र थोड्या वेळात ज्यावेळेला लोकांना सोडलं जाईल इथं सभा पाहण्यासाठी त्यावेळी हे संपूर्ण मैदान भरलं जाईल अशी भाजपची अपेक्षा आहे। एकंदर सध्याची आजची परिस्थिती पाहता मोदी काय बोलणार, माळशिरसमध्ये येऊन मोदींचं काय आव्हान असणार हेच पाहायला सर्व उत्सुक आहेत। कारण नरेंद्र मोदींनी गेल्या वेळेला 5 वर्षाखाली अकलूज येथे मोहिते पाटलांसाठी सभा घेतली होती आणि आज 5 वर्षानंतर मोहिते पाटलांच्या विरोधात या माळशिरस येथे सभा होणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह सुनील दिवाण, एबीपी माझा, माळशिरस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।